रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. मित्रांनो नमस्कार. आता आपण आले मुक्काम पोस्ट तांबेरे तालुका रावरी इथला आपले शेतकरी मित्र मुक्काम सरांच्या प्लॉटवरती. तर आपण या डाळिंबाच्या प्लॉटसाठी आपले रावरी प्रतिनिधी भास्कर सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केले. तर या बागेला कशा प्रकारे मार्गदर्शन केले, या बागेचं नियोजन कसं केलंय अजून पाहता. बागेची चित्र पाहता की बागेची साईज झालेली फळाची जवळ 400-500 ग्राम साईज झालेली आहे. तर साईज पण मस्त आहे आणि झाडाची क्वालिटी पण चांगली आहे. तर आपले भास्कर सरांनी यांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलंय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर त्यांची ओळख करून घ्या. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी संतोष भास्कर. मित्रांनो, आता ह्या ज्या बागेची जी यशोगाथा आहे, ही बाग कोणत्या महिन्यामध्ये धरला, आता बागेला किती दिवस झाली, या सगळ्या बागेची जी सखोल माहिती आपण या शेतकरी बांधवांच्या तोडून जाणून घेणार आहेत. सर्वप्रथम आपण या शेतकरी बंधूंची ओळख करून घेऊया. रामकृष्ण हरी. माझं नाव जगदीश मच्छिंद्र मुसमाडे, राहणार तांबेरे, तालुका रावरी, जिल्हा अहिल्यानगर. इथं मी शेतकरी आहे. मग आता मला एक सांगा, ह्या बागेचं आपल्या पहिलं पाणी किती तारखेचं आहे? 7 जानेवारी. 7 जानेवारी. आता ज्यावेळेस आपण जानेवारी महिना किंवा डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 या वेळेस बागा धरल्या होत्या, बरोबर ना? हो. ह्या बागा धरल्या वेळेस मोठा प्रॉब्लेम कोणता होता? सेटिंग अवस्था. मग आता सेटिंग अवस्थामध्ये आता ह्या आपली पंचकृषी डाळिंबामध्ये खूप मोठी पंचकृषी आहे आणि याच्यात तुम्हाला काय अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कशी मात केली हे तुमच्या 2 शब्दात सांगा. त्याच्यात पहिल्यांदा कळी निघायला थोडी अडचण झाली. मग त्याच्यानंतर सरांनी आम्हाला बायो समृद्धीचा ड्रम दिला. त्याच्यानंतर त्यांनी चांगलं काउन्सिलिंग केलं. फवारे त्यांचे रामटेक अॅग्रो कंपनीचे फवारे वापरले. परत त्यांचं सांगण्याचं काउन्सिलिंग एकच नंबर होतं. आता मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे, गेल्या अनेक वर्षापासून रामा ॲग्रोटेकशी जोडलेले शेतकरी रामा ॲग्रोटेकच्या दर्जेदार उत्पादनांच्या जोरावरती भरघोस असं उत्पन्न, उत्कृष्ट अशी फळधारणा आणि समाधानकारक भरघोस असा आर्थिक लाभ हे त्या शेतकऱ्यांना पाहून ते समाधानी, आणि हेच हे रामा ॲग्रोटेकच्या कामाचं प्रतीक आहेत. मित्रांनो, आता जर या बागेचं पाणी किती तारखेचं आहे आपलं? 7 जानेवारी. 7 जानेवारी. आणि आता बागेला किती महिने पूर्ण झाली? 6 महिने. उद्याच्या 6 जुलैला ह्या प्लॉटला मित्रांनो 6 महिने पूर्ण होणार आहे. 6 महिन्यामध्ये आता फळांची साईज किती आहे? साईज किती आपल्या फळांची? लमसम 400-300. मित्रांनो, नाद केला पण वाया नाही गेला हे आम्ही कायम म्हणतो. आता सांगायचं तात्पर्य एकच आहे, 6 महिन्यामध्ये 400 ग्राम पर्यंत साईज पोहोचलेली आहेत. अजून बाग खाली व्हायला किती दिवस बाकी आहे? अजून महिना. 1 महिना बाकी. 1 महिन्यात आपण सरासरी सगळ्या झाडांवरती सरासरी किती फळाचं वजन वाढू शकतं? 450-500. 450-500. आता साईज साठी याला काय सोडू राहिलो आपण? बायोसृष्टी, रूट मॅजिक, सायझर. आता म्हणजे या प्लॉटला आपले सुरुवातीला आपलं काय वापरलं, रामात आपलं काय वापरलं? सुरुवातीला बायोसमृद्धी डाळिंब पेशल वापरलं, डाळिंब पेशल वापरलं, पहिला डोस केला. बायोक्रांती 3. त्याच्यानंतर आपलं बायोक्रांती व्हॅमॅक्स आळवणी केली. परत वरतून आपण फवारिंग काय रामायजिक घेतला असेल, रामायजिक स्टीम वरून फवारिंग घेतली पैसाठी. त्याच्यानंतर परत आपण बायोसमृद्धी ऑल इन वन वापरले, मायक्रोटन 555 वापरले. त्यानंतर बायोसृष्टी आणि रूट मॅजिक 99 प्रोडक्ट वापरले. प्रोडक्ट स्प्रे झालेलं, प्रोडक्टचा स्प्रे झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण 0050 पण वापरलं रामाचं आपलं, बरोबर ना? आपल्याला याच्या ठिकाणी आपलं मित्रांनो या ठिकाणी या बागेसाठी आपण आता फळामध्ये जी ग्लिझिंग चमक आपण त्याला रंगरी आपण यूज करणार आहे. म्हणजे जेणेकरून रंगरी मारल्यानंतर जे फळामध्ये शायनिंग चमक ग्लिझिंग पाहिजे आपण त्या ठिकाणी भेटणार आहे. तर तिथं म्हणजे पूर्ण आपले प्रोडक्ट आपले वापरले रामात. तुम्हाला म्हणजे कसं वाटलं बरं? म्हणजे स्वस्त वाटले का महाग वाटले तुम्हाला? आम्हाला प्रोडक्ट स्वस्त पण वाटले, रिझल्ट भेटला. त्यामुळे म्हणजे गावात प्लॉट सगळ्यांचे प्लॉट बघितले पण आमच्यासारखा प्लॉट कोणाचाच नाही. गावामध्ये प्लॉट बघितले, मग गावातल्या प्लॉट तुम्हाला अडचण काय वाटतात? गावातल्या प्लॉट मध्ये तेल्या वगैरे तेल्या आला का? एक पण झाड सापडणार नाही, एक पण फ्लावर तेल्या नाही. आणि या बागेवरती तेल्या, दांबऱ्या, खरड्या हा प्रकार आपल्या कुठं दिसत नाही. मग कशाला वाटतं तुम्हाला? हे रामटेक अॅग्रो कंपनी रामारोडीच्या प्रोडक्टच्या उत्पादनामुळे, त्या क्वालिटीमुळे आपल्या बागेमध्ये तेल्या आला नाही, खरड्या आला. मला एक सांगायचं, आता ह्या वर्षीचं आपलं टेम्परेचर होतं, टेम्परेचर किती होतं? 40, 41, 42, बरोबर. बागेला आपल्या क्रॉप कव्हर आहे का? नाही. क्रॉप कव्हर नसताना बाग ट्रेस मध्ये दिसते कोणामध्ये? नाही, ट्रेस मध्ये. आता पावसाळा चालू झाला पण याच्या अगोदर ही अशी ग्लेझिंग वगैरे कुठेही पाहायला मिळत नाही. पण आता मला सांगा, हे डाळिंबाचं एकूण क्षेत्र किती? एकूण क्षेत्र पाऊण एकर. पाऊण एकर. आणि पाऊण एकरामध्ये तुम्ही किती झाडं लावली? पाऊण एकरामध्ये 367 झाड आहे आमची. 367 झाडं. आणि एका झाडावरती आज आपण हार्वेस्टिंग होणार आहे किती माल निघू शकतो? 20 किलोच्या पुढे. 20 किलोच्या पुढे. आणि आता रामा ॲग्रोटेकचे औषधं म्हणजे मार्गदर्शन जे दर्जेदार उत्पादन हे तुम्ही किती वर्षापासून वापरत आले? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. मागच्या वर्षी वापरली आणि या वर्षी रेस्ट पिरियड, फ्लावरिंग
आणि फळाची पोषण आणि आता हार्वेस्टिंग पर्यंत हा जो मित्रांनो 6 महिन्याचा जो टप्पा आहे, डाळिंब म्हणजे 1 महिना 2 महिन्याने, हे केवळ 6 महिन्यांचं पीक आहे आणि आपण ह्या डाळिंबाच्या आज अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेले. हेच रामा ॲग्रोटेक कामाचं यशाचं गमक आणि रामा ॲग्रोटेकचं प्रतीक आहे. आम्ही सुद्धा भास्कर सरांचे आभारी. आमच्या बागेत खूप बदल झाला. दमना विजन ज्या वेळेस रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून रामा ॲग्रोटेकचं पाऊल ज्यावेळेस तुमच्या बागेमध्ये रोवलं गेलं, त्या दिवसापासून तुमच्या बागेमध्ये काय क्रांती होत गेली? आमच्या झाडाची पण ग्रोथ वाढली आणि फळांची पण ग्रोथ म्हणजे सुरुवातीपासूनच सेटिंग पासूनच भरपूर झाली. आम्ही इतर कोणता न डॉक्टर लावता फक्त भास्कर सरांच्या सल्ल्यानुसार सगळं व्यवस्थित त्यांनी आमचं मार्गदर्शन केलं. त्यावेळी खूप गरीब मला सुरुवातीला बागेत काय अडचणी होत्या आणि रामा ॲग्रोटेक आल्यानंतर बागेतल्या अडचणी कशा कमी झाल्या आणि अगोदर मानसिकता बाग ठेवायची होती का नव्हती किंवा बागेत काय अडचणी आल्या? नाही, आमचा बाग हा दुसऱ्याच वर्षीचा आहे. सुरुवातीला आम्हाला म्हणजे साईज होत नव्हती, पण आमची इथं एक जणांनी सांगितले भास्कर सरांचं नाव रामा ॲग्रोचे म्हणजे बायोसमृद्धी वापरा, बायोसृष्टी वापरा. आम्ही त्यांनी दिल्यानंतर आहे ना ते म्हणजे टेप लावा. टेप लावून पाहिलं ना आम्हाला रात्रीतून लगेच 2-3 बोटाचा फरक जाणवला. कशामुळे? बायोसृष्टी तुम्ही म्हणताय तुम्ही सोडल्यानंतर तुम्हाला म्हणजे समजा आज सोडल्यानंतर तुम्ही सकाळी काय फरक पडला तुम्हाला? तसं लगेच 2 बोटाचा अंतर जाणवला. आम्ही चिकट टेप लावला. म्हणजे रात्री सोडल्यानंतर सकाळी तुम्ही सोडल्यानंतर तुम्ही म्हणताय 2 बोटाचा फरक पडला. आम्ही टेपच लावला. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला आमच्यावर विश्वास नसला ना म्हणजे तुम्ही टेप लावून पहा म्हणे. आम्ही म्हणलं आता पाहायचंच आपल्याला टेप लावून. तुमचं म्हणणं आलं बघ की आपल्या हाय की नाही पाहिजे आपल्याला, पायासाठी म्हणून आम्ही तुम्ही ते लावून टेप लावला सकाळी. म्हणजे आता सोडलं जाऊन सकाळी पाहिल्यानंतर फक्त म्हणजे 12 घंट्यात तुमचं म्हणणं आलं बरोबर ना? 12 तासामध्ये आपलं परत 2 त्याचं टेपचं अंतर वाढलं. 2 बोटाचा अंतर. आता बरेच शेतकरी बांधवांचं असं म्हणणं येतं रामा ॲग्रोटेक हे ज्यावेळेस आपण पानगळ करतो, पानगळीपासून कडाला कड लावेल का, असा बऱ्याच शेतकरी बांधवांचा संभ्रम असतो बरोबर ना? एक कंपनी निश्चित जाहिरात होते का काय? मग मला एक सांगा, आता तुमची बाग ही बाग आहे ही कधीपासून आणि कुठपर्यंत आपल्याकडे, तुम्हाला कुठं काही अडचणी आल्या, कुठं काही समस्या आल्या? काहीच नाही. रामा ॲग्रोटेक सोबत जर जे शेतकरी डाळिंब बाग आपली बार धरत असेल तर शेवट कडाला कड लागते का? लागते ना. एकच नंबर. हे सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा. नाही त्यांनी ना रामा ॲग्रोचे ना जेव्हा फोन केला ना आम्हाला जर समस्या वाटली ना सरांना फोन करू, भास्कर सरांना. आम्ही दुसरा कोणता डॉक्टर लावेल नाही, काहीच नाही. सगळं त्यांच्या रामा ॲग्रोच्या सरांच्या सल्ल्याने चाललेलं आहे. आम्ही एक सुद्धा औषध बाहेरचा मी घेते. रामा ॲग्रोटेक कंपनीची औषधं कशी आहेत? आम्हाला चांगले आता मला काही एवढं इंग्लिश येत नाही बोलता, पण त्यांचे ना आम्ही जे काही असेल ते त्यांच्या सल्ल्यानुसारच वापरलं. कोणतं असू, निमकरंज असू, काही कोणते औषध असले त्यांच्या सल्ल्यानेच. मला काय म्हणजे असं एवढं येत नाही नाव. तुम्हाला रिझल्ट म्हणजे पूर्ण चांगला भेटलाय. रिझल्ट तुम्ही पूर्ण भेटला समाधानी झाले. आपल्याला नाव नाही आणि आपल्याला आहेत ना सर आहेत ना, फोन केला की सर सांगतेच ना. म्हणजे प्रोडक्ट चांगले आहे, सरांचं मार्गदर्शन चांगलं भेटलं, मार्गदर्शन त्याच्यामुळे नाही, तुम्हाला समाधानी पूर्णपणे आहे का नाही? देव माणूस भेटले मला शक्यतो तेवढं. पूर्ण समाधान झालं आहे का नाही? आणि तुम्हाला जे आज तुम्ही म्हणताय की मित्रांनो कसं माहिती का की बागेमध्ये जर उत्पन्न चांगलं निघालं तर नाव निघते. या शेतकऱ्याला असमाधान झाले, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं, व्यवस्थित रिझल्ट चांगला भेटला. म्हणून मला पण असं वाटतं की त्याच्यानंतर त्यांना विचार आम्ही किती शेतकरी दिले त्यांना. नाही, शेतकरी भरपूर दिले. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे, योग्य वेळी योग्य सल्ला आणि आधुनिक तंत्रज्ञानावरती योग्य मार्गदर्शन आणि योग्य दर्जेदार उत्पादने हेच रामा ॲग्रोटेकचं कामाचं प्रतीक आहे. याचे परिणाम काय? खात्रीशीर उत्पादने, परिणामकारक रिझल्ट आणि दर्जेदार उत्पादने याच्या माध्यमातून भरपूर महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांनी आपल्या घरामध्ये, आपल्या बागेमध्ये भरपूर असा उत्पादन बागेमधून मिळवलंय. भरपूर भरघोस असा आर्थिक लाभ आणि सर्व महाराष्ट्रातले असू द्या किंवा तुम्ही सगळे शेतकरी समाधानी झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या बागेमध्ये डाळिंब असेल, द्राक्ष असेल, भाजीपाला असेल, तरकारी असेल, ऊस असेल, या कोणत्याही पिकामध्ये जर आमूलाग्र बदल जर घडवायचा असेल तर आमच्या दिलेल्यावरती कस्टमर नंबर सी व रामा ॲग्रोटेक ऑफिशियल युट्यूब चॅनलशी संपर्क करा. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे नवीन नवीन व्हिडिओ अपडेट मिळत राहतील. आज ही या बागेचं यशाचं जे गमक आहे किंवा हे जे सक्सेस आहे, या असेच सक्सेस तुम्हाला त्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला असं वाटत की आपल्या बागेमध्ये म्हणजे बाग फुलली पाहिजे, चित्र दिसलं पाहिजे, तर तुम्ही या बागेवरती विजिट करू शकता. या बागेचं लोकेशन ऍड्रेस काय? तांबेरे, मुक्काम पोस्ट तांबेरे. तांबेरे. तुम्ही या बागेमध्ये येऊ शकता. अजून एक महिना हार्वेस्टिंग टाइम आहे, तर तुम्ही म्हणजे पूर्ण बाग फिरू शकता की बागेमध्ये साईज कशी आहे, कलर कसा आहे, चमक कशी आहे. जेणेकरून मित्रांनो आपण म्हणतो की आपण फक्त बोलतच नाही, करून दाखवतोय. मित्रांनो म्हणतो की या फळामध्ये ते म्हणतो ना ग्लिझिंग आहे, चमक आहे. आणि ते म्हणतो की हे अख्खा पंजा आणि 4 बोट म्हणजे 4 शिल्लक साईज झालेली दिसते.
कारण हे मापच आहे त्याच्यातलं सांगायची गरज नाही. कारण अख्खं आपल्या हातामध्ये आणि 4 बोटं जर बसले तर 4 धरून त्याला साईज झालेली साडेतीनशे काय अडचण नाही. तर म्हणजे पिकामध्ये ग्लेझिंग आहे, चमक आहे, फुगवण आहे, वजन आहे. आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही पूर्ण म्हणजे तुम्हाला चांगलं वाटते आहे का चांगलं नाही? वाटतं, समाधानी आहे. समाधानी पूर्णपणे. मित्रांनो, तुम्हाला जर असाच तुमच्या बागेमध्ये जर बदल घडायचा असेल आवश्यकदा रामा ॲग्रोटेकशी संपर्क साधा आणि तुमच्या बागेमध्ये आमूलाग्र असा बदल घडवा. रामकृष्ण हरी, धन्यवाद.